नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री नामदार अजितदादा पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प जाहीर केला। सदर अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर करण्यात आली। सदर योजनेचा शासन निर्णय कालच निर्गमित करण्यात आला। खरोखर गतिमान शासनाचा अनुभव आला। चला तर मग या योजनेबाबत सविस्तर बघूया। कृपया आपण चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करण्यास नम्र विनंती। शासन निर्णय खालील प्रमाणे 6 भागात विभागला गेला आहे। 1. योजनेचा उद्देश। 2. पात्रतेचे निकष। 3. कोण अपात्र असणार आहे। 4. किती लाभ मिळणार आहे। 5. अर्ज करण्याची मुदत किती असणार आहे। 6. आवश्यक कागदपत्रांची माहिती। सदर शासन निर्णय वरील प्रमाणे 6 मुद्द्यात विभागला गेला आहे। व्हिडिओ पूर्ण बघितला तरच माहिती समजणार आहे, त्यामुळे कृपया पूर्ण व्हिडिओ बघण्यास विनंती आहे। महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास मान्यता देण्याबाबत महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय क्रमांक M/2024 प्रश्न क्रमांक 96 कार्यासन 2 दिनांक 28 जून 2024। प्रस्तावना। महाराष्ट्र राज्यातील महिलांमध्ये ॲनिमियाचे प्रमाण 50 पेक्षा जास्त आहे। तसेच राज्यातील श्रमबल पाहणीनुसार पुरुषांची रोजगाराची टक्केवारी 59.10% व स्त्रियांची टक्केवारी 28.70% इतकी आहे। ही वस्तुस्थिती लक्षात घेता महिलांच्या आर्थिक आरोग्य परिस्थितीमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे। महिलांचे आरोग्य व पोषण आणि त्यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी राज्यात विविध योजना राबविण्यात येत आहेत। महिलांचा श्रम सहभाग पुरुषांच्या तुलनेत कमी आहे, ज्यामुळे त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यावर परिणाम होतो। सदर परिस्थिती लक्षात घेऊन राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्याचे प्रस्तावित आहे। शासन निर्णय। राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास मान्यता देण्यात येत आहे। योजनेचा उद्देश। 1. राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीस चालना देणे। 2. त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे। 3. राज्यातील महिला स्वावलंबी आत्मनिर्भर करणे। 4. राज्यातील महिलांना व मुलींना सशक्तीकरणास चालना मिळणे। 5. महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा। योजनेचे स्वरूप। पात्रता कालावधी दरम्यान प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरण (डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर DBT) सक्षम बँक खात्यात दरमहा ₹1500 इतकी रक्कम दिली जाईल। तसेच केंद्र/राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेद्वारे ₹1500 पेक्षा कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम या योजनेद्वारे पात्र महिलेस देण्यात येईल।
3. योजनेचे लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील 21 ते 60 या वर्ष वयोगटातील विवाहित विधवा, घटस्फोटीत परित्यक्त्या आणि निराधार महिला. 4. योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता. 1. लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक आहे. 2. राज्यातील विविध विधवा, घटस्फोटीत परित्यक्त्या आणि निराधार महिला. 3. किमान वयाची 21 वर्ष पूर्ण व कमाल वयाची 60 वर्ष पूर्ण होईपर्यंत. 4. सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते असणे आवश्यक आहे. 5. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम ₹2.5 लाख यापेक्षा जास्त नसावे. अपात्रता. 1. ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न ₹2.5 लाख पेक्षा अधिक आहे. 2. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे. 3. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहेत, परंतु बाह्य यंत्रणांद्वारे कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी अपात्र ठरणार नाहीत. 4. सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे ₹1500 पेक्षा जास्त लाभ घेतला असेल. 5. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार आहे. 6 नंबर. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन बोर्ड उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य आहेत. 7 नंबर. ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन आहे. 8 नंबर. ज्यांच्याकडे 4 चाकी वाहने ट्रॅक्टर वगळून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहेत. सदर योजनेच्या पात्रता व अपात्रता निकषामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता असल्यास नियोजन व वित्त विभागाचे अभिप्राय घेऊन शासन मान्यतेने कार्यवाही करण्यात येईल. सदर योजनेमध्ये लाभ मिळण्याकरता खालीलप्रमाणे कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहेत. 1. योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज. 2. लाभार्थ्याचे आधार कार्ड. 3 नंबर. महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला. 4 नंबर. सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला वार्षिक उत्पन्न ₹2.5 लाखांपर्यंत असणे अनिवार्य. 5 नंबर. बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत. 6 नंबर. पासपोर्ट आकाराचा फोटो. 7 नंबर. रेशन कार्ड. 8 नंबर. सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र. अर्ज करण्याची प्रक्रिया. योजनेचे अर्ज पोर्टल मोबाईल ॲपद्वारे सेतू सुविधा केंद्रामध्ये ऑनलाईन भरले जाऊ शकतात. त्यासाठी पुढील प्रक्रिया विहित केलेली आहे. 1. पात्र महिलेस
या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल. ज्या महिलेस ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा अंगणवाडी केंद्रात बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय कंसात नागरी ग्रामीण आदिवासी ग्रामपंचायत वार्ड सेतू सुविधा केंद्र येथे उपलब्ध असतील. वरील भरतीचा भरलेला फॉर्म अंगणवाडी केंद्रात बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय सेतू सुविधा केंद्रामध्ये नियुक्त कर्मचाऱ्यांद्वारे ऑनलाईन प्रविष्ट केला जाईल आणि प्रत्येक यशस्वीरित्या दाखल केलेल्या अर्जासाठी यथायोग्य पोचपावती दिली जाईल. अर्जदार महिलेने स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक असेल जेणेकरून तिचा फोटो काढता येईल आणि ई-KYC करता येईल. यासाठी महिलेने खालील माहिती आणणे आवश्यक आहे. 1. कुटुंबाचे पूर्ण ओळखपत्र कंसात रेशन कार्ड. 2. स्वतःचे आधार कार्ड. योजनेच्या अंमलबजावणीसाठी कालमर्यादा. उपक्रम वेळेची मर्यादा. 1. अर्ज प्राप्त करण्यास सुरुवात 1 जुलै 2024. 2. अर्ज प्राप्त करण्याचा शेवटचा दिनांक 15 जुलै 2024. 3 नंबर तात्पुरती यादी प्रकाशन दिनांक 16 जुलै 2024. 4 नंबर तात्पुरत्या यादीवरील तक्रार हरकती प्राप्त करण्याचा कालावधी 16 जुलै 2024 ते 20 जुलै 2024 पर्यंत. 5 नंबर तक्रार हरकतींचे निराकरण करण्याचा कालावधी 21 जुलै 2024 ते 30 जुलै 2024. 6 नंबर अंतिम यादी प्रकाशन दिनांक 1 ऑगस्ट 2024. 7 नंबर लाभार्थ्याचे बँकेमध्ये ई-KYC करणे 10 ऑगस्ट 2024. 8 नंबर लाभार्थी निधी हस्तांतरण 14 ऑगस्ट 2024. त्यानंतरच्या महिन्यात देय दिनांक प्रत्येक महिन्याच्या 15 तारखेपर्यंत. अशा पद्धतीने ही योजना आहे. धन्यवाद.